काल अयोध्येमधील प्रतिष्ठापनेच्या दिनानिमित्त संपूर्ण देशात वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। त्यावेळी पुण्यातील धनकवडी येथील 16 फुटी श्रीरामांच्या मूर्तीचे पूजन करण्यासाठी अभिजित बिचुकले यांना बोलवण्यात आलं होतं। बिचुकले यांनी आपल्या कुटुंबासमवेत मूर्तीचे पूजन केले, तसेच रामजी की निकली सवारी हे गाणेही बोलले। या कार्यक्रमाला राम भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते। माननीय श्री अभिजितजी बिचुकले त्यांच्यासाठी सन्मान सत्कार या ठिकाणी करण्यात आलेला आहे। स्टेजवरती आहे आणि सर्वांची नजर या ठिकाणी आहे। आता बघूया की सर या ठिकाणी 2 शब्द या ठिकाणी सर्व भक्तांसाठी या ठिकाणी मला वाटतंय आता महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त माझ्या बातम्या परवा दुपारपासून आल्या, कारण एक अतिशय सुंदर आणि मोठा बॅनर साताऱ्यामध्ये आपण लावला होता आणि त्याच्यामध्ये मी प्रभू रामचंद्रांच्या चरणी लीन झालो आणि मी स्पष्ट भाषेत सांगितलं, या लोकशाहीमध्ये मी जितक्या ताकदीनं एकट्याच्या जीवावरती माझ्या आईवडिलांच्या आशीर्वादानं कार्य करतोय, त्या पद्धतीनं जे मी काम करत गेलो तर मी इतर सगळ्या दुनियेला झुकवू शकतो माझ्या पुढं 1,00,000%। पण मी प्रभू आणि ईश्वरा पुढं, ज्याला आपण इकडचे लोक जे आहोत हिंदू सगळे भारतातले, ते ईश्वर म्हणतो आणि भारतीय मुसलमान अल्लाह म्हणत असतील ज्या देवाला, त्यांना मी मानतो। त्यामुळे मी प्रभू रामचंद्रांपुढं नतमस्तक होण्यासाठी ऑलवेज रेडी असतो। एवढंच सांगेन की आनंद बक्षींचं एक गाणं आहे, ते गाणं रामजी की निकली सवारी, रामजी की लीला है न्यारी, रामजी की निकली सवारी, रामजी की लीला है न्यारी। एक तरफ लक्ष्मण एक तरफ सीता, बीच में जगत के पालनहारी, रामजी की निकली सवारी, रामजी की लीला है न्यारी। थैंक यू।